बातमी विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली आहे। या निवडणुका अगदी तोंडावरती आलेल्या आहेत आणि सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे एक प्रकारे संकेत सगळ्याच पक्षांकडून मिळत असताना आता दुपारी मात्र या सगळ्या निवडणुकीत प्रचंड मोठा ट्विस्ट आलेला आहे। कारण उद्धव ठाकरे ज्यांच्या नावाचा आग्रह महाविकास आघाडीने धरला होता आणि एक प्रकारे त्यांना समर्थन दिलेलं होतं, त्या उद्धव ठाकरेंनी मात्र विधान परिषदेचं तिकीट त्यांचे निष्ठावान ठाकरेंचे शिवसेनेचे निष्ठावान अंबादास दानवे यांना दिलेला आहे। मात्र उद्धव ठाकरेंनी पुन्हा ही निवडणूक लढवावी अशी काँग्रेसची आणि शरद पवारांच्या पक्षाची आग्रही भूमिका दिसते। त्यामुळे अंबादास दानवेंचं नाव पुढे आल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली। मित्र पक्षांना ठाकरेंनी या नावाबद्दल किंवा या धोरणाबद्दल अंधारात ठेवण्यात आल्याचा सूर काँग्रेसने लावलाय। त्यामुळे महाविकास आघाडीत राजकीय हेवेदावे सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काँग्रेस आता अंबादास दानवेंच्या विरोधात उमेदवार उतरवण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळतेय। उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत। महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील। मी शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा शिवसैनिक आहे। सगळ्यांचीच भूमिका होती की उद्धवजी ठाकरे साहेबांनी परिषदेवर जावं, परंतु माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ही संधी मला देण्याचा निर्णय पक्षाने आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतलेला आहे। तर अंबादास दानवेंचं नाव हे ठाकरेंच्या शिवसेनेनं निश्चित केलं, पण अर्थात हा उमेदवार केवळ ठाकरेंच्या शिवसेनेचा नाहीये, तर तो महाविकास आघाडीचा आहे। कारण महाविकास आघाडीला मिळून विधान परिषदेची ही एकमेव जागा मिळते। अंबादास दानवेंचं नाव जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतनं नेमक्या काय आणि कशा प्रतिक्रिया उमटू लागल्यात ते सुद्धा पाहूया। आज जे शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जी उमेदवारी जाहीर केली त्या संदर्भात आमच्याबरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही। दिल्लीतल्या हायकमांडशी आमचंही बोलणं झालंय। जागा उद्धव ठाकरे साहेब निवृत्त झाले, त्यांचेही झाले काही लोक, पण राज्याचे माजी मुख्यमंत्री निवृत्त झाले। सगळ्यांचा आग्रह होता उद्धव साहेबांनीच लढावं। उद्धव साहेबांचा आग्रह होता नाही मी उमेदवार दे, त्याला तुम्ही पाठिंबा द्या महाविकास आघाडी म्हणून। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधीच पाठिंबा जाहीर केलेला आहे की उद्धव ठाकरे देतील तो उमेदवार, आणि मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष सुद्धा तीच भूमिका घेईल, कारण आम्ही एकत्र आहोत। मी आताच प्रदेश अध्यक्षांशी माझी चर्चा झाली। मी त्यांचा फोन होता, मी त्यांना विचारलं की तुमच्याबरोबर या नावासंदर्भात चर्चा झाली काय? ते सुद्धा म्हणाले की अशी चर्चा झालेली नाही। त्यामुळं आता ते मुंबईत आले, दिल्लीत होते, मी त्यांच्याबरोबर चर्चा करेन। कदाचित या हे जे काही नाव पुढे आलं आमच्याबरोबर चर्चा न करता किंवा पुढचे उद्या राज्यसभा येणार आहे त्या संदर्भात सुद्धा स्पष्ट खुलासा होणे आवश्यक आहे। आणि आमची भूमिका आहे की जर ही जागा शिवसेना लढवत असेल तर पुढच्या राज्यसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात मिळालीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे आणि ते आम्ही सोडणार नाही। महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव ठाकरेच विधान परिषदेवरती जातील अशी दाट शक्यता असताना अचानक नाव समोर आलंय ते अंबादास दानवेंचं। पण अंबादास दानवेंना उमेदवारी मिळण्यामध्ये किंवा विधान परिषदेचं तिकीट मिळण्यामागे पाठीमागे त्यांचे प्लस पॉइंट कोणते राहिलेले आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया। उद्धव ठाकरेंना पुन्हा विधान परिषदेवरती जाण्याची इच्छा नसल्याची चर्चा आहे। अंबादास दानवे यांच्या माध्यमातून मराठवाड्यात शिवसेनेची ताकद टिकवण्यावरती ठाकरेंनी भर दिल्याचं बोललं जात आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा अंबादास दानवेंच्या उमेदवारीनंतर शिवसेना करत असल्याचं दिसतंय। विरोधी पक्षनेता म्हणून दानवेंची 2.5 वर्षांची कारकीर्द ही अतिशय प्रभावी ठरली। सभागृहातला एक आक्रमक चेहरा अशी सुद्धा अंबादास दानवेंची ओळख होती आणि पक्षांतर्गत समतोल राखण्यासाठी दानवेंना संधी दिल्याचं बोललं जातंय। तर अंबादास दानवेंच्या उमेदवारी संदर्भात अनिल परब शिवसेनेचे नेते यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया। मला नक्की खात्री आहे की आमचे वरिष्ठ नेते सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलूनच
अशा प्रकारची उमेदवारी जाहीर झाली असेल आणि कोणाच्या मनात काही गैरसमज असेल किंवा कोणाच्या मनात काही अजून याच्या बाबतीतली शंका असेल तर वरिष्ठ पातळीवरती त्याची चर्चा होऊन उद्या महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. बाकी अन्य कोणी फॉर्म भरायचे की नाही भरायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल. पण अंबादास दानवेंची उमेदवारी काँग्रेससाठी एक प्रकारे शॉक ठरल्याचं दिसतंय, कारण काँग्रेसचा पाठिंबा महाविकास आघाडी म्हणून एक प्रकारे उद्धव ठाकरेंना होता. काँग्रेस नाराज झालेली आहे या उमेदवारीनंतर आणि आता काँग्रेसनं सुद्धा शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. दिल्लीतनं काँग्रेसचा एबी फॉर्म मुंबईला पाठवला जाणार आहे. श्रीनिवास बिक्कड हा फॉर्म घेऊन मुंबईला येतील अशी माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसकडनं सुद्धा विधान परिषदेची ही एकमेव जागा लढण्याची तयारी पूर्ण झाल्याचं बोललं जात आहे. पण उमेदवार कितीही असोत, मतं महत्वाची विधान परिषदेची जागा जिंकण्यासाठी. मतांचं गणित महायुतीसाठी आणि महाविकास आघाडीसाठी सोबतच प्रत्येक पक्षासाठी नेमकं कसं आहे ते आपण जाणून घेऊया. मतांचं गणित काहीसं असं पाहायला मिळतं. संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 10 पैकी 6 जागा येत आहेत. 6ही जागांवर भाजपनं उमेदवार जाहीर केले आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे 2 जागा, राष्ट्रवादीला 1 जागा मिळणार आहे आणि 1 जागा महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांना मिळून मिळणार आहे. एक आमदार विधान परिषदेचा निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा हा गरजेचा असतो. महायुतीचा आपण विचार केला तर भाजपची आमदारांची संख्या 131 आहे. एकनाथ शिंदेंकडे 57 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार आहेत. आकडेवारीनुसार भाजपचे 4 उमेदवार हे स्वबळावरती स्वतःच्या ताकदीवरती निवडून येऊ शकतात अगदी सहजपणे, तर 5वा उमेदवार मित्रपक्षाच्या मदतीनं जिंकू शकतो. एकनाथ शिंदेंचे 2 उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार अगदी सहज विजयी होईल, कारण यामध्ये प्राधान्यक्रमानं मतं दिली जातात. पहिला प्राधान्य, दुसरं प्राधान्य अशी मतांची विभागणी असते. महाविकास आघाडीचं एकूण संख्याबळ आहे 46 आणि या संख्याबळानुसार महाविकास आघाडीचा एकमेव उमेदवार हा विजयी होऊ शकतो. पण जर आता इथे काँग्रेसनं उमेदवार दिला तर महाविकास आघाडीचा उमेदवार हा धोक्यात येऊ शकतो, तो डेंजर झोनमध्ये जाऊ शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.